ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेला सोलापूर शहरात सुरुवात झाली आहे। यासाठी सर्व सोलापूरकरांना या यात्रेच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो। येणाऱ्या मकर संक्रांतीच्या सर्व शहरवासियांना शुभेच्छा देतो। सोलापूर महानगरपालिका सार्वजनिक निवडणुकीच्या विजयी संकल्प मिळवण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे कणखर नेतृत्व संपूर्ण देशाला तसेच संपूर्ण विश्वाला इंफ्रारेड म्हणून प्रचलित असणारे तुम्हाला सर्वांचे लाडके देवभाऊ माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या उपस्थितीत ही आजची संकल्प सभा या ठिकाणी संपन्न होत आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांचं सोलापूर शहरात आगमन झालेलं आहे। आपल्या ग्रामदैवत सिद्धरामेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी ते स्वतः मंदिरामध्ये गेलेले आहेत। हे क्षण खरोखरच सोलापूरकर आपल्या सगळ्यांसाठी एक अतिशय आनंदाची व अभिमानाची बाब आहे। येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आपण सगळेजण या ठिकाणी जमलो। भारतीय जनता पार्टीच्या 102 उमेदवारांचा मी म्हणेन 100% वाटचाल करत असताना 102 भाजपाच्या नगरसेवकांच्या विजयी संकल्प मिळवण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी जमलेला इतक्या मोठ्या संख्येने आपण सर्वजण उपस्थित राहिल्याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या व शहर भाजपच्या वतीने आपल्या सगळ्यांचा मनापासून आभार मानतो। आपल्याला माहिती आहे की 2014ला या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी काम करत असताना सोलापूरला जातीने लक्ष दिलं। अनेक वर्ष सोलापूरकरांना अपेक्षित असलेली विकास कामं करण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांच्या माध्यमातून झाला। विकासाचं बॅकलॉग जे अनेक वर्ष दडलेलं होतं ती कामं सोलापूरच्या तरुणाईला अपेक्षित होती ती त्यांच्या माध्यमातून पूर्ण होण्याचा त्यांनी नेहमी सातत्याने प्रयत्न केला। देवेंद्र फडणवीस यांच्या 2024 या कार्यकाळापासून फिनिश पक्षाप्रमाणे सोलापूरचा विकास झेप घेतोय। त्याचं कारण म्हणजे अनेक वर्षांपासून अपेक्षित असलेली समांतर जमिनी असेल, विमानसेवा असेल, पाणी पुरवठ्यासाठी आश्रयधान्य असेल, आयटी पार्क असेल, या सगळ्या प्रकल्पांना मागच्या 5-6 महिन्यात आपल्याला मंजुरी मुख्यमंत्री साहेबांकडून मिळाली। ज्या अपेक्षेने आपण देशात मोदींचं नेतृत्व स्वीकारलं, राज्यात देवेंद्र फडणवीस साहेबांचं नेतृत्व स्वीकारलं, त्याच अपेक्षेने आपण 2017ला सोलापूर महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार केलं। या भाजप सरकारच्या वतीने या शहराला स्मार्ट सिटी बनवून दिली। या स्मार्ट सिटीच्या माध्यमातून आपल्याला अपेक्षित असलेला विकास या स्मार्ट सिटीच्या माध्यमातून झाला। जवळपास 1800 कोटी रुपये या स्मार्ट सिटीचे मंजूर होत असताना सोलापूरला समांतर जर पाहिजे असेल, ग्रामदैवत सिद्धरामेश्वर महाराजांचा मंदिराचा तलाव परिसर सुशोभीकरण असेल, भारतरत्न इंदिरा गांधी पार्क स्टेडियमचं सुशोभीकरण असेल, वीर सावरकर जलतरण तलावाचं सुशोभीकरण असेल, होम मैदान, रणभवन, स्मार्ट मॉडेलचा रस्ता, स्पीड बाजार, राणी लक्ष्मीबाई मंडई, त्याचबरोबर रेल्वे स्टेशनचं काम असेल व संपूर्ण शहरामध्ये विशेषतः हातवड गावासह ज्या ठिकाणी क्रीडा मंत्री होत्या त्या लाईट्स बदलून स्मार्ट एलईडी लाईट्स बसवण्याचं काम सुद्धा या स्मार्ट सिटीच्या माध्यमातून झालं। शहराच्या एलईडी भागामध्ये सगळे अंतर्गत ड्रेनेज असल्यासाठी पाईपलाईन असतील, कॉन्क्रीटचे कामं असतील, ही सगळी कामं सुद्धा स्मार्ट सिटीच्या माध्यमातून पूर्ण झाली। एवढा मोठा कामकाज या स्मार्ट सिटीने या सोलापूरला मिळाल्यानंतर सुद्धा आज विरोधक या स्मार्ट सिटीवर देशाने पाहतात। त्यांना असं वाटतं आवडत नाही, कारण शहरासाठी काय करायचं नाही हे सांगण्याचं ते
भारतीय जनता पार्टी सोलापूर महानगरपालिकेसाठी मिशन पंचायत मागच्या 6 महिन्यापासून काम करतोय. मला शहर भारतीय जनता पार्टीचं मनापासून कौतुक करायचं आहे की तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने या महानगरपालिकेच्या निवडणुकीचं कामकाज करताय आणि तुमच्या कामाची कमिटी विरोधकांना बसवली आहे. म्हणून 5 वर्ष सोलापूर शहरात एकत्र येऊन सुद्धा भारतीय जनता पक्ष सोबत येऊन सुद्धा या महाविकास आघाडीला 102 उमेदवार सुद्धा मिळालेले आहेत. 90 उमेदवार त्यांना शहरात त्याच्या त्यांची कब्जा झालेली आहे. हे केवळ भारतीय जनता पार्टी शहरात यश आहे. त्या त्यांना मुख्यमंत्री साहेबांना विनंती केली. त्यांच्या पहिल्या 100 डेजच्या प्रोग्राममध्ये ते 1 करोड रुपये मंजूर केले. आज परंतु आमदार म्हणून काम करत असताना काही तांत्रिक अडचणी माझ्यासमोर लक्षात आल्या की समांतर प्रक्रिया पूर्ण झाली असेल तर आपण फक्त शहरातल्या एपीडी एरियामध्ये रोज पाणी पुरवठा शकतो. परंतु आपला हातवड भाग असेल, शहराचा मध्यम भाग असेल, त्यांना जर रोज पाणी पुरवठा द्यायचा असेल तर 892 पाण्याची योजना मंजूर करून देऊन शहरातले अतिरिक्त पाईपलाईन काही पाण्याची टाक्या बांधणं गरजेचं आहे. ही बाब पालकमंत्री साहेबांनी होती जवळपास मार्च महिन्यात त्यांना सांगितलं आणि मुख्यमंत्री साहेबांनी सोलापूरला 892 रुपये मंजूर करण्याचा शब्द दिला. आणि मला अभिमान आहे की सर्व भागाच्या लोकांनी पाठपुरावा केल्यामुळं या पाणीपुरवठ्याच्या योजनेचं टेंडर सुद्धा केलेलं आहे. आज मी अनेक सभांमध्ये तुम्हाला सांगतोय की आपण काही करून शहराला रोज पाणीपुरवठा करणार आहोत. आज ग्रामविकास सीतारामेश्वरांनी स्थापन केलेल्या 68 जिल्ह्यांचा विकास होणं अपेक्षित होतं. ज्या अपेक्षेने सध्याच्या व्यवस्थेचा विकास होतोय आपल्या 68 जिल्ह्यांना सुद्धा सुशोभीकरण उन्नतीकरण होण्यासाठी मुख्यमंत्री साहेबांना जवळपास 10,80 लाख रुपयाचा निधी मागितला आणि त्याला देखील 5 कोटी रुपये निधी देण्याची तत्परता निधी दिली आणि त्यात 2 कोटी आपल्याला प्रकल्प मंजूर झाले. आपल्या या कार्यक्रमांना या 68 जिल्ह्यांचं सुशोभीकरण करण्याची तयारी सुरुवात केली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान बनवून टाकण्याची अनेक वर्षाची आपली मागणी होती. तेही काम आपण मुख्यमंत्री साहेबांकडून विशेषतः साहेबांकडून या ठिकाणी मंजूर केलेलं आहे. त्याही महत्त्वाचं काम येणाऱ्या काळात आपण निश्चित सुरू करणार आहोत. सोलापूर शहराला विशेषतः तरुणांना अनेक वर्ष अपेक्षित होतं की सोलापुरातून विमानसेवा सुरू झाली. हे विमानसेवा सुरू करण्यासाठी अनेक वर्ष भाजपच्या आमदारांनी प्रयत्न केला, कार्यकर्त्यांनी प्रयत्न केलं. मी देखील आमदार कार्यकर्त्यांना अजितदादा पटेल शेट्टी असेल, पालकमंत्री महोदय असतील, सातत्यानं उमेदवारांना फोन असतील, मुख्यमंत्री साहेबांना पाठपुरावा करून या विमानसेवेला देखील सुरुवात केला. हे करत असताना काँग्रेस पक्षाच्या विद्यमान खासदारांनी वारंवार या विकास कामांना अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. एकीकडे भाजपचे 2 प्रतिनिधी विकासाची गॅरंटी देतात, परंतु खासदार निधी शिंदे सोलापूर विमानसेवा सुरू होणार नाही म्हणून गॅरंटी द्यायची. परंतु मला मुख्यमंत्र्यांवरती विश्वास आहे, भाजपमध्ये कामाची गॅरंटी आहे आणि आज त्यांच्या माध्यमातून सोलापूर शहराची विमानसेवा देखील सुरू झाली. सुरुवातीला पुण्याला झाली आणि मुंबईला झाली. आपण या दोन्ही विमानसेवेला अतिशय चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देत आहे. म्हणून पुढच्या 2 महिन्याच्या आत सोलापूर कॅमेरा लावताना तो विमानसेवा देखील सुरू होते. सगळ्यांच्या इथे विमानसेवा सुरू झाल्यानंतर अनेक कार्यकर्त्यांनी भाजपला की शहराला बस रेकॉर्डिंग होईल. मी सुद्धा अधिवेशनामध्ये बोलतोय. मुख्यमंत्री
निश्चितच आमदारांच्या घरांची स्वप्न आपण प्रत्यक्ष पूर्ण करणार आहोत. सोसायटी भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांच्या घरांची नावं त्याच्या स्वतःच्या नावावरती घडवणार आहे. माझ्या मतदारसंघातली 11 कोटी रुपयांची येथे जवळपास 56 कोटी रुपयाचा रस्ता मुख्यमंत्री महोदयांनी मंजूर करून दिलेला आहे. होडगीरोड रस्ता आणि 11 कोटी रुपयांची या दोन्ही रस्त्यांमध्ये सगळे रस्ते एकाच वेळी प्रत्यक्षात पूर्ण होणार आहे. मला वाटतं की महाराष्ट्रातील पहिली घटना आहे की महापालिकेच्या हद्दीमध्ये विधानसभा इतक्या मोठ्या प्रमाणात निधी देऊन आपल्या आमदारांच्या उद्योजकांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम हे भाजप सरकारला करत आहे. विमानसेवा सुरू झाल्यानंतर अनेक वर्ष आपली सगळ्यांची अपेक्षा होती की IT पार्क सुद्धा सुरू झालं पाहिजे. मुख्यमंत्र्यांसमोर झालेल्या बैठकीला मी एप्रिल महिन्यातच मुख्यमंत्र्यांना सांगितलं होतं की साहेब या ठिकाणी सोलापूर शहराला IT पार्क होण्याची गरज आहे आणि जवळपास जुलै महिन्यात या संदर्भात पत्र दिलं होतं आणि मुख्यमंत्री साहेब सोलापूरला आले आणि त्याच्या सकारात्मक आपल्याला प्रतिसाद दिला की आपण येणाऱ्या काळात IT पार्क चालू करूया आणि मला अभिमान वाटतं की तेव्हा भाऊ जे बोलतात ते 100% करतात आणि तेव्हा भाऊंनी या सोलापूरच्या IT पार्कला सुद्धा मंजुरी दिली आहे आणि येणाऱ्या काळात निश्चितच सोलापूरचा IT पार्क सुद्धा या ठिकाणी होणार आहे. IT पार्क आल्यानंतर सोलापूरला मोठ्या प्रमाणात रोजगार मिळणार आहे. आज आपली लोक बेंगलोरला हैदराबादला अन्य ठिकाणी जातात कामाला त्यांना सोलापुरात स्वतःचं अन्नाचं काम मिळणार आहे. रोडच्या आजूबाजूची काम सुद्धा आपण भाजप सरकारच्या मदतीने केलं आहे. पाकळी येथील जलशुद्धीकरण केंद्राची जागा वन विभागाकडे आढळली होती. त्या जागेचा सुद्धा पाठपुरावा करून जवळपास सोलापूर महानगरपालिकेचे 9 कोटी रुपये आपण त्या ठिकाणी वाचवून घेतलेले आहे. सोलापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोच्च न्यायालय या ठिकाणी आधुनिक पद्धतीचं MRI मशीन मिळावं याच्यासाठी 14 कोटी रुपयाचा निधी आपण महाराष्ट्र शासनाकडून त्या ठिकाणी मंजूर करून घेतोय. ही सगळी कामं मला वाटतं फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या इच्छाशक्तीमुळे या ठिकाणी शक्य होत आहे. सोलापूर शहर हे तुळजापूर, अक्कलकोट, पंढरपूर, गाणगापूर या सगळ्या धार्मिक पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून देशातून या ठिकाणी सगळे लोक दर्शनाला येतात. परंतु दर्शनाच्या नंतर सोलापुरात जायचं कुठं आणि काय आपण पाहायचं म्हणजे तर आपल्याकडे काही सांगता येत नाही. म्हणून माझ्या मतदारसंघातली महात्मा गांधी प्राणी संग्रहालय जे केंद्राच्या काही नीतीमुळे बंद पडलं होतं ते 21 कोटी रुपयाचं त्या ठिकाणी DPR मंजूर करून त्याला उत्तर टप्प्यात 60 कोटी रुपयाचा निधी देऊन त्याचंही काम आता त्या ठिकाणी लक्ष सुरू आहे. गेल्या वर्षभरात हे प्राणी संग्रहालय नागरिकांसाठी खुलं होईल आणि फक्त सोलापूर नाही तर आजूबाजूच्या जिल्ह्यातील लोकांना सुद्धा या ठिकाणी मनोरंजनाचा त्या प्राणी संग्रहालयाचा त्यांना लाभ मिळेल. सोलापूर स्मार्ट सिटी अंतर्गत झालेल्या श्री सिद्धेश्वर ॲडव्हेंचर पार्क हे अतिशय चांगलं झालेलं पार्क होतं. परंतु काही तांत्रिक अडचणी त्या ठिकाणी असल्यामुळे अनेक वर्ष बंद ठेवावं लागलं होतं. त्याच्यावेळी प्रोग्राम आलो आज तो ॲडव्हेंचर पार्क आपण लोकांसाठी खुलं केलेलं आहे. एक चांगलं माध्यम लोकांना मिळालेलं आहे. सोलापूर शहर विधानसभामध्ये बहुतांश झोपडपट्टी आहे. विशेषतः 103 झोपडपट्टी आहे. त्यापैकी 51 झोपडपट्ट्या या सरकारी मालमत्तेच्या आहेत आणि मुख्यमंत्री साहेबांकडे पाठपुरावा करतोय की ह्या सगळ्यांनी सुद्धा रेल्वेच्या धर्तीवरती विकसित करणं गरजेचं आहे. त्या कामगारांना आहे त्या ठिकाणी घरं देणं गरजेचं आहे आणि हे देण्यासाठी या झोपडपट्ट्यांचं पुनर्विकास SRI स्कीम अंतर्गत करावं यासाठी आम्ही पाठपुरावा करतोय. स्वतः पालकमंत्री सुद्धा यामध्ये लक्ष टाकलेलं आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या भाजप सरकारने 2017 साली शहरातील सगळे सार्वजनिक शौचालय केंद्राच्या स्वच्छ भारत शक्तीमंडळ विकासित करण्यात आले होते. परंतु आज 8 वर्ष या शौचालयाच्या दुरुस्तीला होऊन झाले. आज पुन्हा विकासाची परिस्थिती आहे आणि ही परिस्थिती गंभीर आहे. रोज आमच्या श्रमिक आमच्या माता भगिनी या शौचालयाच्या त्रासाला त्यांना सामोरं जावं लागलं. यासाठी या शौचालयाला पालकमंत्री महोदयांनी जवळपास 10 कोटी रुपयाचा निधी मंजूर केला आहे आणि अनेक शौचालयाचं काम या ठिकाणी प्रत्यक्षात सुरू होत आहे. येणाऱ्या काळात सेटलमेंट भागातल्या भटक्या विमुक्त जमातींनी जे 40,000 घरकुलांची मागणी आपल्या प्रभागातील मतदारसंघातील लोकांची आहे ते पूर्ण करण्यात येण्यासाठी आपण निश्चितच प्रयत्नशील राहू. हा विश्वास आपल्याला दिला.
अनेक भागामध्ये देखील या ठिकाणी कामं करू शकतोय. परंतु मी पुन्हा आज या व्यासपीठाच्या माध्यमातून सांगणार आहे, मला विभागीय कोल्हापूर वाटतं की सोलापूर शहराला पाण्याचा दिवस म्हणजे शाप आहे. ते मी सातत्याने प्रचारात सुद्धा बोललो आहे आणि मी प्रामाणिकपणे काम करतोय, पालकमंत्री काम करताय, मुख्यमंत्री महोदयांच्या पाठीशी आहे आणि मला विश्वास आहे की सोलापूरला न्याय देण्याचं काम मुख्यमंत्री महोदय करतील. म्हणून मी अनेक सभांमध्ये जबाबदारीने सांगतोय की 893 कोटी योजना मंजूर करून घेऊन या शहराला रोज पाणी पुरवठा केल्याशिवाय मी माझ्या आमदारकीला मन लावायला तुमच्या दारात येण्याची हा शब्द मी आज तुम्हाला सुंदर आयुष्याची साक्षी देतोय. जर मी त्या लोकांना रोज पाणी देऊ शकत नसेल तर मला अशा पद्धतीने नकोय. मी माझ्या अशा पद्धतीचा त्याग करेन हा शब्द सुद्धा परमेश्वराला साक्षी ठेवून आज
घनिष्ठतेने चालले. आज या शाळेला 100 वर्ष पूर्ण झाले. काही शाळा ह्या 2 बनवल्या आहेत. त्या कधीही त्या परिस्थितीत होऊ शकतात. या शाळेचं पुनर्विकास होणं गरजेचं आहे. परंतु या विकास कामाला अडचण म्हणजे तर बिल्डिंग म्हणजे सत्ता प्रकार होतो. आपल्याला काही त्यांना वाटतं बिल्डिंग म्हणजे काय, सत्ता प्रकार म्हणजे काय, तर आपल्या मालकीची असलेली जागा आज विकासाच्या कायद्या चुकीच्या पद्धतीने लागल्यामुळं या जमिनी विकता येत नाही. या जमिनीचा पुनर्विकास करताना बांधकाम परवानगी सुद्धा मिळायची खूप गरजेची आहे. बांधकाम परवानगी मिळत नसल्यामुळं त्या ठिकाणी घर बांधता येत नाही. आता हा प्रश्न आताच कसं काय निर्माण झाला असं आपल्याला वाटते. परंतु यश पद्धती झाल्यापासून जवळपास 2020 पर्यंत या शाळेची डिग्री सुरू होती. या शाळेचे बांधकाम अतिशय मिळायचे. परंतु त्यावेळेस राज्यात महाविकास सरकार आलं. त्या सरकारने चुकीच्या पद्धतीने घर बांधलं आणि त्याच्यामुळं या सगळ्या शाळेच्या संस्थेच्या बांधकाम कामांनी सुद्धा बंद झाल्या. त्याच्या डिग्री सुद्धा बंद झाल्या. या सगळ्या सुद्धा महाविकास आघाडीने केला आहे आणि दुरुस्त करण्याचा भाजप सरकार करत आहे. तर तुम्ही ठरवलं पाहिजे की ज्यांनी सुद्धा केले आहे त्यांच्या पाठीशी लागणारा जे काम आपल्याला कायम दुरुस्त करण्याचे आहे त्याच्यासोबत तुम्ही आपल्याला तर ही सगळी कामं पूर्ण करण्याच्या भाजप सरकारसोबत आपण करावं अशी अपेक्षा आपल्याला करतो. जी कामं आज या ठिकाणी सांगितली ती सगळी आपल्या माध्यमातून पूर्ण होईल. आपल्याला आणखी काही कामं अपेक्षित असतील ती निश्चित आपल्याला सांगा. ही सगळी कामं वेळेला करावी पूर्ण करायला आज माझ्या शहरामध्ये जवळपास 12 प्रमाणात काही विभाग पूर्ण प्रमाणात काही विभाग प्रमाणात या सगळ्या प्रमाणात 147 कोटी रुपयाचा निधी दिला आहे. वर्षभरात त्या प्रमाणामध्ये काही कामं सुरू झाली आहेत. काही कामं आचारसंहितेची कामं सुरू होणार आहे. पण प्रत्येक विभागाचा स्वतंत्र असा कार्य अहवाल तयार केलेला आहे. उद्याच्या 20 दिवसापर्यंत पोहोचेल हे मी माझा केलेला कामांचा आरसा तुमच्या डोळ्यासमोर ठेवतोय आणि तो पुरावे शिकवतोय. ही सगळी कामं पूर्ण करून देण्याची माझी आशा आहे. हा विश्वास आपल्याला देतो. मोदींचे हात बळकट करण्यासाठी फडणवीस साहेबांच्या पाठीशी आशीर्वाद देण्यासाठी विशेषतः सगळ्या लाडक्या बहिणींनी उभं राहावं एवढी विनंती या ठिकाणी करतो आणि पुनश्च एकदा सर्वांना नागरिक यांच्या शुभेच्छा देतो. मतदानाचा दिवस हा यात्रेचा आहे. धर्म कर्तव्य पूर्ण करताना राष्ट्र कर्तव्य पूर्ण करण्याची मागं राहिलेली आहे. धर्माचं पालन करताना राष्ट्रहित डोळ्यासमोर ठेवून आपल्याला सगळ्यांना मतदानाचं कर्तव्य सुद्धा पूर्ण करायचं आहे. तुम्ही मला ही अपेक्षा आपल्याला वाढवून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद. मगाशी शहराच्या सर्व विकास कामांचा आढावा आमदार देवेंद्र फडणवीस आपल्यासमोर मांडलेला आहे. शहरामध्ये भारतीय जनता पार्टी गेल्या 5 वर्षांपूर्वी महानगरपालिकेत सत्तेवर आल्यानंतर 2 वर्ष कोविडचा काळ गेला. त्यानंतर 4 वर्ष प्रशासक होते. त्या काळामध्ये विकासाची कामं थांबलेली होती. परंतु पुन्हा विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि पुन्हा विकास कामांना गती निर्माण झाली. केंद्राची कामं असतील, केंद्राच्या योजना असतील, राज्याच्या योजना असतील आणि शहरामध्ये आपल्या निर्माणाचे 3 प्रश्न ते म्हणजे जवळ पाणी पुरवठा, त्यामध्ये समांतर जलवाहिनीचं काम पूर्ण झालं. माननीय मुख्यमंत्री साहेब यांनी पुन्हा एकदा विमानतळाची सेवा सुरू करण्यासाठी माहिती आल्यानंतर त्यावेळेला सर्व विमानसेवेच्या उद्घाटनाच्या वेळेला विनंती केली की शहरात दररोज पाणी पुरवठा व्हायचा असेल तर पुन्हा एकदा 892 कोटी रुपये आपल्याला द्यावे लागतील. माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आपले पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या मान देऊन त्याचे सर्व आमदारांच्या विनंतीला मान देऊन 892 कोटी रुपये त्यांनी केले. त्याचे टेंडर निघालेले आणि आचारसंहिता संपल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. दुसरं आश्वासन
पुन्हा एकदा विमान सेवा सुरू होणारच नाही, परंतु विमान सेवा प्रत्यक्ष सुरू झालेली आहे आणि त्या विमान सेवेचं उभारण करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री इथे आलेले होते. माननीय मुख्यमंत्री साहेबांचं सभास्थानी आगमन झालेलं आहे. जोरदार घोषणाच्या गजरामध्ये त्यांचे स्वागत करूया. भारत माता की सोलापूर शहरात येणाऱ्या 5 वर्षामध्ये 5 वर्षाचे विजन आपल्या सगळ्यांसमोर येऊन आपल्या सगळ्यांना विनंती करण्यासाठी आपल्या सगळ्यांसमोर उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री ज्या मुख्यमंत्र्यांनी सोलापूर शहरानं जे जे मागितलं ते सगळं करण्याचं काम ज्या मुख्यमंत्री महोदयांनी केलेलं आहे देवेंद्र फडणवीस या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय सुभाषराव देशमुख साहेब, विजयराव देशमुख साहेब, आमदार सचिन दादा कल्याण साहेब, आमदार देवेंद्र फडणवीस, आमदार समाधान अवतारे साहेब, जयसिद्धेश्वर स्वामी महाराज, अध्यक्ष आपल्या शहराच्या सन्माननीय योगिनी केळकर, सन्माननीय माजी आमदार दिलीपरावजी माने, माजी आमदार सातपुते, माजी आमदार अण्णाभाऊ भाऊ, माजी आमदार प्रशांत परिचारक, सन्माननीय जिल्हाधिकारी शशिकांत चव्हाण, केंद्राचे चेतनसिंह केंद्र, माजी आमदार मेहरसिंग निकम, अनेक सन्माननीय सगळ्यांची सेवा करणारे उपस्थित आहात. आपल्या सगळ्या सन्माननीयांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि स्वागत करत असताना आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. सोलापूर शहरातल्या आमच्या लाडक्या बहिणी, आमचे लाडके भाऊ, आमचे पत्रकार बंधू सगळ्यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे सोलापूर शहराची निवडणूक आता अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे. ही निवडणूक अंतिम टप्प्यामध्ये येते तेव्हा शहराचं विजन घेऊन, शहराचा विकासाचं विजन घेऊन जेव्हा भारतीय जनता पक्षाच्या शहराच्या निवडणुकीला सामोरं जातो तेव्हा आपल्या सगळ्यांच्या समोर जे आपल्या निवडणूक लढणारे होतात त्यांच्यासमोर कोणतं ठिकाणी शहरासाठी काय करणार आहे हे सांगण्यासाठी रोजच्या एका पक्षाला
एका भावापेक्षा अधिकचं प्रेम सख्खा भाऊ साहेब एकदा वर्षातलं एकदा आम्ही निवडणुकीला देतो आणि आमचा देव प्रत्येक महिन्याला आमच्या बहिणीला 1500 रुपये आमच्या बहिणीला अकाउंटला पाठवतो. त्या बहिणीला स्वाभिमानाला सन्मानाला वगैरेचं काम आता आपल्याला जगण्यासाठी केलेलं आहे. मात्र बहिणीला विनंती आहे आपण आपल्या भावाच्या पाठीशी ताकद उभं राहावं, भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी ताकद उभं राहावं असं पद्धतीची विनंती करतो. साहेब लोकांसाठी आपल्याला जायचंय. मी आपल्याला एवढं सांगतो सोलापूर शहर भारतीय जनता पक्षासोबत आहे. भारतीय जनता पक्षाचा महाराष्ट्र साहेब 100% या शहरात होईल. फक्त या शहराला प्रगती करायचं, या शहराला शहराच्या आरोग्याला बळ देण्याचं जे काम महाराष्ट्राचा प्रकल्प आहे ते काम पूर्ण करण्याचा संकल्प या लोकांच्या सोबत आपण करावा एवढी विनंती आपल्याला करतो. आपण या शहरासाठी जे केले ते शहराला बद्दल कायम कुठलाही नाही अशा पद्धतीच्या भावना व्यक्त करतो. आपल्याला आश्वासन करतो की या शहराचा महापौर आहे भारतीय जनता पक्षाच्या होईल एवढा संकल्प आजच्या सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या या सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेले आपले पालकमंत्री जगन्नाथ गोरेजी, आपले माजी पालकमंत्री आणि लोकप्रिय आमदार विजयकुमार देशमुखजी, राज्याचे माजी मंत्री आणि लोकप्रिय आमदार सुभाष देशमुखजी, आपले युवा आमदार देवेंद्र कोठेजी, माजी खासदार जय सिद्धेश्वर महास्वामीजी, आमचे अण्णासाहेब पाटील औद्योगिक विकास मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटीलजी, आपल्या शहराध्यक्ष रोहिताई, दिलीप मानेजी, नरसिंह हिंगेजी, राम सातपुतेजी, राजाभाऊ राऊतजी, रामचंद्र जगूजी, शशिकांत चव्हाणजी, केतनसिंह निराजी, या ठिकाणी उपस्थित पांडुरंग जोशी, रोजिले पत्री, सुधाकर अडगोळे, रोजिले बोलाबाई, मोहन डोंगरे, विशाल चालुक्य, विजय डोंगरे, डॉक्टर आदित्य मेहता, विकास वाघमारे, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित विकासाच्या आलेल्या माझ्या सर्व नातेवाईक आणि विकासाच्या आपलं बघायला सिद्धरामेश्वराचं दर्शन घेण्यासाठी गेलो आणि सिद्धरामेश्वरांना एकच मागितलं की पुढचे 5 वर्ष या महानगरपालिकेच्या माध्यमातून सोलापूरकरांची सेवा करण्याची संधी आम्हाला द्या असा आशीर्वाद त्या ठिकाणी बोलवलं आहे. मला माहिती आहे की एकदा सोलापूरला सिद्धरामेश्वराचा आशीर्वाद द्यावा तुम्ही कोणालाही मागे होऊन पाहू नाही. आपल्याला माहिती आहे की आता सुमारे 13 तारखेला आमच्या सुरू आहे. 3 लाख लोक शहरात असतील पण आपली जो 15 तारखेवर आहे 15 तारखेला आपल्या खूप महत्वाचे आहे. कारण जे सोलापूर आहे सोलापूरची जनता आणि त्याची सेवा ही देखील आपल्या सेवाच आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांना विनंती करतो की 15 तारखेला आपण सगळे लक्ष ठेवावं आणि या ठिकाणी या सोलापूरमध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाला विजयी करावं. खरं तर सोलापूरचा प्रचार केला तर दक्षिण भारताचा प्रभावी आहे. सोलापूरचा प्रचार केला एक बहुसंस्कृती बहुभाषी कष्टकरी स्वाभिमानी संघर्षशील अशा लोकांचं शहर म्हणून या सोलापूर जिल्ह्यावर आहे. संघर्ष केलेली जीवन पद्धती आहे.
हा मोदीजींनी दिला. नाशिक, सोलापूर, अक्कलकोट. काही लोकांना असं वाटत असेल हा मधलाच कुठला तरी रस्ता आहे, हा मधलाच कुठला तरी रस्ता नाही आहे. हा एक असा महामार्ग आहे की जो तुम्हाला नवीन होणाऱ्या वाढवड 1500 जोडतो. वाढवड बंदर जे देशातलं सगळ्यात मोठं बंदर आहे, जे जगातल्या पहिल्या 10-15 पैकी एक आहे. आणि मोदीजींचं विजन आहे पूर्वी जिथे बंदर व्हायचं तिथेच विकास व्हायचा. आता ही बंदराच्या माध्यमातून होणारा विकास हा गावोगावी पोहोचवण्याकरता रस्त्याचं झालं, हे विकण्याचं काम चालू आहे. आणि आता हा रस्ता झाल्यामुळे आपलं सोलापूर वाढवड बंदराशी थेट त्या ठिकाणी जोडलं जाणार आहे. आणि त्यासोबत मुंबई दिल्ली जो महामार्ग आहे त्या महामार्गाशी देखील आपण त्या ठिकाणी जोडले जाणार आहोत. त्यामुळे औद्योगिकीकरणाकरता एक नवीन इकोसिस्टीम ही त्या ठिकाणी सुरू होणार आहे. पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट, गाणगापूर हे पर्यटनाचं सर्किट आपण केलं आहे. आणि त्याच्या मध्यभागी असलेलं आमचं सोलापूर हे खऱ्या अर्थानं या ठिकाणी पुढच्या काळामध्ये पर्यटनाचं इंजिन म्हणून, पर्यटनाचं न्यूक्लियस म्हणून या ठिकाणी काम करणार आहे. आज आपण बघा आपल्या प्रधानमंत्री मोदींनी सांगितलं शहरामध्ये राहणारा जो प्रत्येक गरीब आहे, या गरीबाला घर मिळालं पाहिजे. प्रधानमंत्री आवास योजना सुरू झाली. सोलापूर प्रधानमंत्री आवास योजनेचं एक सर्वात मोठं उदाहरण आहे. मागच्या काळात मालकांनी आम्हाला बोलवलं होतं. 15,000 घरांचा प्रकल्प आम्ही त्या ठिकाणी उद्घाटित केला. त्याच्याने 30,000 घरांचा प्रकल्प उद्घाटित केला. गरीबातल्या गरीब माणसाला घर देण्याचं काम आपण करतोय. आणि त्यासोबत झोपडपट्टीमध्ये राहणारा जो व्यक्ती आहे त्यालाही आता घर आपण देतो आहोत. पण हे देत असताना एक अडचण समोर आली. त्यांच्याजवळ त्यांच्या जमिनीचा मालकी हक्काचा पट्टा नाही. दोनच महिन्यापूर्वी आपण राज्याच्या मंत्रिमंडळात निर्णय केला. आता घराकरता, झोपडीकरता ज्यांनी अतिक्रमण केलं असेल अशा प्रत्येकाला त्याच्या जमिनीच्या मालकी हक्काचा पट्टा आणि बियाणं आपण देणार आहोत. आणि त्याचं खर्च फळ असेल त्याला प्रधानमंत्री आवास योजनेत पक्क्या घराकरता पैसे देखील आपण देणार आहोत. एक प्रकारे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी काम चाललेलं आहे. रेल्वे मार्गाचं विस्तारीकरण चाललं आहे. या ठिकाणी अक्कलकोट रोड आणि पडवी रोडवरच्या ज्या औद्योगिक वसाहती आहेत तिथे आपण व्यवस्थांचा विस्तार करतो. सोलापूर स्मार्ट सिटीच्या माध्यमातून 883 कोटी रुपयाचे प्रस्ताव आपण केले आहेत. यामध्ये एनटीपीसीचं योगदान असेल 250 कोटीचं, नगरोत्थानचे 383 कोटी रुपये असतील. या सगळ्या माध्यमातून अनेक कामं या ठिकाणी आपण केली. पण मला आठवतं मी सोलापूरकरांना सांगितलं होतं बंद पाईपलाईन तुमचं पाणी आणू. त्यावेळेस मान्यता दिली, काम सुरू केलं. मध्यंतरीच्या काळामध्ये उद्धवजींचं सरकार आलं. नेहमीप्रमाणे त्यांनी त्या ठिकाणी स्थगिती दिली, कामाचा सत्यानाश केला. पुन्हा तुमच्या आशीर्वादाने सरकार आलं. अत्यंत वेगानं आपण त्या पाईपलाईनचं काम पूर्ण केलं. आणि आता दुसऱ्या टप्प्यामध्ये आम्ही पाईपलाईनचं काम करून थांबलो नाही. 850 कोटी रुपये सोलापूरला दिले. त्याचं एक चक्कर काढलं. सोलापूरकरांना माझा शब्द आहे आमच्या या टेकडीमध्ये सोलापूरच्या प्रत्येक घरामध्ये दररोज पिण्याचं स्वच्छ पाणी आणल्याशिवाय आम्ही आता थांबणार नाही. एकही घर सोलापूरचं सुटणार नाही. प्रत्येक घरामध्ये पिण्याचं पाणी आम्ही त्या ठिकाणी आणू. आणि आता ही योजना केवळ आताच्या लोकसंख्येचा विचार करून घेतलेली नाही.
कोटी रुपये मिळाले. शिवछत्रपती महाराजांचा चौक, रूपाभवानी चौक, इंदिरानगर, शांता चौक, कोल्हारी चौक, कॅम्प, संगमेश्वर कॉलेज, रेल्वे स्टेशन, महात्मा गांधी पाणी संग्रहालय, लिंबायवाडी, रामवाडी, विजापूर रोड, आसरा या सगळ्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात विस्तार आपण सुरू केलेला आहे. आणि सोबतच स्टॉक वॉटर ब्रेक करता 99 कोटी रुपये आपण दिले. सोलापूर शहरामध्ये अंतर्गत रस्ते करण्याकरता 227 कोटी रुपये आपण दिले. आणि त्यासोबत माननीय प्रधानमंत्र्यांनी आपल्या सोलापूरला 100 बसेस देखील दिलेल्या आहेत. आणि त्याच्या चार्जिंग स्टेशनचं काम एका महिन्यामध्ये आपण या ठिकाणी पूर्ण करतो. आता या ठिकाणी इंदिरा स्टेडियमचं आधुनिकीकरण झालंय. मोठ्या प्रमाणात जुन्या चाळी ज्या आहेत या चाळींच्या पुनर्विकासाच्या संदर्भात आपल्याला कल्पना आहे. उद्योजींच्या काळात काही चुकीचे निर्णय झाले, ते निर्णय देखील आम्ही या ठिकाणी बदलणार आहोत. आणि त्यांच्याही विकासाला मोठ्या प्रमाणात चालना देण्याचं काम आम्ही करणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं आमच्या तरुणांची इच्छा होती या सोलापूरमध्ये IT चा पार्क झाला पाहिजे. IT पार्कमध्ये वाटचाल सुरू झाली, जागा निश्चित झाली. जागा निवड करून त्या ठिकाणी एक आधुनिक IT पार्क तयार करून सोलापूरच्या तरुणांना या सोलापूरमध्ये काम आपण मिळवून बंधुभगिनींनो, आपल्याला सोलापूरचं चित्र बदलायचं आहे. आम्ही काही केवळ कोणाला महापौर बनवण्याकरता, कोणाला नगरसेवक बनवण्याकरता या ठिकाणी निवडणुकीत उतरलेलो नाही. सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवण्याकरता या ठिकाणी उतरलो. या यंत्रमाग नगरीमध्ये आमच्या यंत्रमागाच्या सगळ्या उद्योगांना त्या ठिकाणी वेगवेगळ्या सवलती देऊन पुन्हा एकदा त्याला उभारी कशी येईल या संदर्भात जो पॅटर्न आपण चंद्रपूरला केला तोच पॅटर्न आता या ठिकाणी देखील आपण केल्याशिवाय पुढच्या काळामध्ये राहणार नाही. हे सगळ्यांना आलेलं आहे. बंधुभगिनींनो, आम्ही केवळ आश्वासन देणारे लोक नाही आहोत, करणारे लोक. तुम्ही बघा, तुमच्या आशीर्वादानं मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पूर्ण बहुमताने आपलं सरकार आलं. एकट्या भाजपला अभूतपूर्व अशा 137 जागा मिळाल्या. लगेच काही लोक म्हणायला लागले, आता भाजपवाल्यांना इतक्या जागा मिळाल्या, आता निवडणुकीची आवश्यकता नाही, त्यामुळे पहिले काय करतील, लाडकी बहीण योजना बंद करतील. लाडक्या बहिणींनो, 1 वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला, लाडकी बहीण योजना बंद झालेली नाही. आणि तुम्हाला मी सांगतो, जोपर्यंत तुमचा देवा भाऊ मुख्यमंत्री आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही. पण या ठिकाणी पालकमंत्री महोदय, देशमुख मालक, आमदार साहेब, सगळ्यांना तुम्हाला माझी विनंती आहे, आता यापुढे माझ्या लाडक्या बहिणीला केवळ लाडकी बहीण ठेवू नका. या लाडक्या बहिणीच्या भरोश्यावर पुन्हा एकदा तुम्हाला विजय मिळणार आहे. आणि विजय मिळाल्यानंतर माझ्या लाडक्या बहिणीला लखपती दिदी करा, लखपती दिदी. आपल्या दोघींनी लाडक्या बहिणीला लखपती दिदीचा कार्यक्रम दिलेला आहे. महाराष्ट्रामध्ये 50 लाख लाडक्या बहिणीला ऑलरेडी आम्ही लखपती दिदी केला आहे. पुढच्या 4